जे 3-3, 4-4 वर्ष तुमच्याकडे डिग्री होती. पण त्या जे टॉपच्या कॉलेजेस आहेत त्यांना खूप वेगळ्या ठिकाणी काम करायला मिळतं. म्हणजे मोठ्या डिझायनर्सकडे काम करायला मिळतं, तिथं ते एक्सपिरियन्स घेऊ शकतात आणि काम करू शकतात. पण जे बाकीचे आहेत, सिलेबस दोन्हीकडे बघितलं तर तुम्हाला डिझायनिंगवरती जास्त फोकस दिला जातो. म्हणजे तुम्ही स्केचिंग 4 वर्ष तुम्ही स्केचिंगवरती इतका फोकस दिला जातो. आणि मग कपड्याचं नॉलेज येतं, थोडं टेक्स्टाईलचं नॉलेज येतं, ह्या बाकीच्या गोष्टी मग तिथे शोज होतात, हे होतात, तेही ते बाहेरून कपडे बनवून घेतात, स्वतः नाही बनवत. तर मी स्वतः फॅशन डिझायनिंग केलंय, त्याच्यामुळे मला माहिती आहे. मग हे बाकीच्या कॉलेजमधले जेव्हा बाहेर पडतात आणि जॉब शोधतात, मग जॉब शोधतात तेव्हा त्यांना पहिले तेच विचारलं जातं की तुम्हाला येतं काय. मग ते त्यांचं पोर्टफोलिओ दाखवतात एवढा मोठा, मग तिथं सगळं स्केचिंगच दिसतं. पण ऍक्च्युली तुम्ही जे स्केच करता ते तुम्ही ड्रेस बनवता येतात का. मग ते बनवता जर येत नाहीयेत, मग मला बनवता येत नाहीयेत, मग तुम्ही एखाद्या मग म्हणतात की मी माणसाला ठेवेल, हे करेल. पण जेव्हा असं कळतं की तो एखादा माणूस म्हणजे तो मास्टर असेल किंवा तो ठेवण्याची वेळ येते, पण तो ठेवल्यानंतर कस्टमर आपण हँडल करतो आणि तो वेगळा माणूस बनवणार आहे, त्याच्यामधले आपण आहे. पण त्याच्यामधलं जर नॉलेजच नसेल तर तुम्ही कसं माणसं तरी हँडल कराल.